तर म्हणजे आजच्या ब्लॉगची सुरुवात करतोय चिकनच्या दुकानापासून. हा आहे निशांत, याच्या बाजूला हा शुभम आणि हा आहे माझा झील. मारीन ना असो, कालच इथं चेकआउट केलंय आम्ही, कालच ठाण्यावरून आलो आणि आता मी चाललोय सुलभा त्याकडे माशांसाठी आणि आम्ही चाललोय पार्टीला. बरंच सामान घ्यायचं बाकी आहे. दादा कलेजी हा काय कर माहिती आहे, अर्धा किलो कलेजी कर आणि एवढंच पेटो घाल, 2-3 पीस. हा हेंका दे. चल जाऊया आपण फिश मार्केट. नमस्कार, मी अनिकेत रासन, गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळचं स्वागत आहे. फायनली आपण पावसाळी अधिवेशनात मित्रांसोबत चाललोय राहणार म्हणजे डोंगरात आणि नदीच्या किनारी करणार आहोत पुन्हा एकदा पार्टी. काकांकडे सुकी मच्छी फक्त जवळ असा आणि मी आलोय घरच्यांसाठी मासे घ्यायला. सुलभा आत्या आली आहे. सो काय काय मासे बघूया. आज बरीच जण आहात फिश मार्केटमध्ये. बाय माझे गो कोकुनी दाना खाल्लाय आते ताजो बांगडो. कसो यो ताजो बांगडो 205 ताजो बांगडो नाद को. बापरे 205 म्हणता. 205 ताजो बांगडो नाद को. आणि हे सौंदळ आहे 200. 205. हे पण भारी. ही कोलंबी आहे 500 रुपये किती एक वाटो. एक वाटो मोठो आपण वाटो ताट हा. मोठं म्हणजे आता काय गिरायकाचीच खाऊची मजा. आता ही मोदका ना, ही मोदका 100. मोदकांचा कालन बरा लागता. ते हे काही ठेवलं हो पुन्हा देत आज माका द्यावा जराशी. हा ही माका नाही ठेवलं जराशी. हा बस म्हातारे माका दे कोळंबी जराशी. ती बघ कोळंबी 100 वाटत. काय आहे तुका घे माका कोळंबी दे. ती मांजर बघ अशी बघ. तुला काय हवं आते माझूजी. हॅलो बघता बघ पाहिजे माका कोलबी दे जराशी. ओके, तर रानात जाऊच्या आधी सगळी तयारी मोठी आहे. त्यासाठी म्हटलं आधी न्यारी करून घेऊया. इथे स्वागत हॉटेलमध्ये मिसळ सांगितली आहे, शिवगणकडनं ही कांदा भजी घेतली आणि इथे हा वडापाव घेतलाय. हा स्टार्टर आहे आजचा, अजून बाकी आहे. अभि बाकी आहे पिक्चर. तर आम्ही आमचं बाजार सगळं घेतलंय आणि ही गावठी कोकमं एका काकांकडची आहेत, घरची आहेत. जर कोणाला हवी असतील गावठी कोकमं तर तुम्ही नक्की मेसेज करा. ऑलरेडी 15-1 किलो कोकमांची ऑर्डर आहे. त्यातले मी सध्या 5 किलो आणलेत. बाकीची पॅकिंग आपण पुढच्या आठवड्यात करतोय. कोणाला वडे पार्सल हवे असतील तर ह्या दादाला मेसेज. माझी काढ ना एक पिक मी 500 रुपयाची. आणि लग्नासाठी मुलगी हवी आहे. कुठे असेल एखादा उत्तम स्थळ तर सांगा. अपेक्षा नोकरी बिक्रीची काय नाही आम्हाला, आमचा बिझनेस आहे त्यामुळे टेन्शन नाही. तिने फक्त घर सांभाळावं एवढीच अपेक्षा. या वाक्याला काय डिस्काउंट आहे का? तर म्हणजे आता सगळं सामान घेऊन झालंय. आता इथून मी आधी घरी जाणार, श्वेताला तिचं सामान देणार. ते इकडच्या घरचं सामान घेतलंय, तिकडच्या घरचं सामान आई पप्पा घेऊन गेलेत आणि आईला सांगितलेलं वाटण काढून ठेव. सो आईने वाटण काढून ठेवलं असेल. बाकी सगळी प्रोसेस आपण लास्ट टाइम सारखी वरती ढाबावर जाऊन करणार आहे. त्यावेळी ही मंडळी होती, यावेळी वेगळी मंडळी आहे. मला मिस करताय काय तिकडे? नाही ना, वाईट वाटलं काय मी जाते म्हणून? जरासं वाटलं त्या चेहऱ्यावर दिसतंय. आपण जाऊ रे, आपण दुसरीकडे जाऊया. तर आता जाऊ जरा इकडे पाण्यात डुंबूया आणि जेवण करूया, मज्जा करूया जरा. आणि मग आपण व्हिडिओ टाकली की मग लोक बघत बसणार अशी. तर म्हणजे आता घरी आलोय. आता आमची आई दुपारच्या त्यांच्या जेवणाची व्यवस्था करते. इथे पप्पांनी वेलीची रोपटी लावलेली, ते रोपटं मी लावलेलं आहे आणि अजून एक रोपटं मी लावलेलं आहे. ते खरं काय माहिती. ह्या परत तिला पूर्वी आम्ही माटव बिटव करायचो, आता तेवढा वेळच नसतो माटव बिटव करायला. तरी ट्राय करू, वेळ भेटला तर करू. आता ह्या पोरांना सांगितलं कांदे कापून द्या, मग आमची आई भाजेल आणि वाटण मला रेडी करून देईल आणि मग आपण निघू. किती वाजता उठले तुम्ही? 9:30. काय आणि कामं काय काय केलं?
आता आई इथे वाटणाची तयारी करून देते आम्हाला. सगळ्यात आधी तिने हे ओलं खोबरं खाऊन घेतलंय आणि ते आता भाजते. त्यानंतर तिथे किसलेलं खोबरं आहे आणि कांदे पोरा कापतोय. तेवढं झालं का मग वाटून घेऊ आणि मग आपण वरती जायला निघू. कुठे जाणार आहे? धावावर. पप्पानी मी खेकड्यांना गेलेलो तर आम्हाला हे एवढे खेकडे भेटले. त्यांना मी सांगितले ना लहान पिल्लू पकडू नका, ऐकत नाहीत. तुला जीवदान. तर सगळ्यांची कायनू मायनू तयारी चालू आहे आणि मिलिंद आलाय तर त्याने ते खाली कांडाळा घातलेला आहे. तो बोला माशी लागली असली तर आवाज देते कांडाळा काढताना, मग तू ये. आणि ही सगळी आमच्या इकडची भात शेती जी आमच्या घरासमोर दिसते आणि बाजूने नदी वाहते. धावतच येईल. काल आम्ही पण आहे जिल्हा कुर्ल्यांका. वडलं काय काढ बघू. थांबील थांब. बरे होय. खवळं होतोय आणि अजून एक खेत्री होतो. बाजूकच एकदम जमिनीक लागून नाही रावला नाही. हा गॅप ना उस्माटला बऱ्यापैकी आहे ना खडस. होय होय होय. तेवढं घरी एक पण लागत नाही आली. हो गायबच झालं. हे कोणी केलं ते माहिती आहे आमका. बरोबर. प्रत्येक खेपे एवढे गावले मॉप झाले. अरे हा हय काहीतरी खाऊ घाल ना एवढ्या एवढ्या भागात. बरोबर बऱ्यापैकी मोठा मिलीन. एकट्याच्या भागात व्हायचे त्याच्यानं. येत नाही ते अडकलो. काढून नाही तर घे ना बाहेर वाईट 2 मिनिटं झाडा परत तास आला पण घालू जा. मगाशी पण असेच काढलं. लय गुंतवून घेतलं ना त्यानं. खाली पडलं. तर 10चा टाइम ठरलेला. दुपारचे 1 वाजलेत आणि आम्ही आता जायला निघालो डोंगरात. पहिल्याचं नाव निशांत आहे. दुसऱ्याचं नाव काय ते? तिसरा सांग रे बाबा. अभिषेक. चौथा खेतव. विशाल. यश. त्याच्या पाठी कोण रे? प्रणव. त्याच्या पाठी आणि तो शेवटला शुभम मालक, मित्रमंडळाचा मालक. आणि आता आपण नदीच्या पलीकडे जाऊन राईट साईड मारणार. तिकडनं रस्त्यापर्यंत 10 मिनिटं आणि रस्त्यापासून डोंगरात 20 मिनिटं असा अर्धा तासाचा आपलं ट्रेक आहे. चालणार ना पटापट? प्रत्येकानं कायनू मायनू घेतल्या ना हातात. त्यांचे प्रत्येकाचे कपडे बिपडे सगळं बॅगेत आहेत. त्यानंतर जेवणा खावण्याचं सगळं सामान, वाटणाची पिशवी, भात बनवून घेतलाय, पाव घेतलाय. पुढची मस मारकुटी आहे, अंगावर येते.
ती बघते निळा कलर दिसला की मारते. हा डवर नेऊन आणते. होय आजी बरं ना. अजून जायचं मला भुसती नाही माझी रेडका पळती. होय ना ही डोरा बघून. तर आता रस्ता संपला तर जंगली रस्ता सुरू. इथून 20 मिनिटं. हो जाकर मानी काय बरा. चल येतं डवार. तरी गुरांची वाट सुरू झाली आता. या जाधवांचा पाटला धर. चला पाठी राहिला तर नेटवर्क नाही. मग बिजवीत पाठी जाऊन घरी थांबायचा. चलो खारेगाव सेना. तर मंडळी एका घोट्याची येल म्हणतात. ही येल जर पायात अडकली तर निघता निघत नाही. त्यामुळं सांभाळून. आणि पूर्वीसारखी गुराढोरांची ढोरकरी जायत नाही ढोरांसोबत. त्यामुळं वाटा अशा बेनलेल्या नाहीत. बरोबर गेलो. चला फक्त 15 मिनिटं अजून. हा अरे पाण्यात जाशील तर एकदम चिल्ड. तो दमलो विचारो. रिलीवर शोध कोणतरी डब्याक. ती गोट्याची येईल बाबू पायात घेऊ नको. आहेत का काय आलं. तर जसे रानात घुसलं एकदम थंडावा सुरू झालाय. बाहेर ऊन होता. चालताना गरमा जाणवत होता. हा मग काय मसाल्याचं पाणी खाऊ घालीन आणि काय. पूर्ण गच्च झालंय जंगल आता. हळू 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 ह्यो जावा सगळ्या पेचीतच नेता. आता मोडला झाड. म्हटलं असो का अंगारीलो ह्यो. चला निम्मे इलाव. लेफ्ट लेफ्ट. आता राईट राईट. ही वर डोंगरात गेली वाट वाईकडे. पाऊस असता ना तर या वेळेला पण धोधो पाणी असता. मग आपण ढावर नाही जाऊ शकलो असतो. आता पाणी कमी आहे म्हणून जातोय. लेफ्ट. हे मे महिन्यातच पडलंय झाड. हा अरे यावा मेल्यानो. कसं वाटतं तुला आमच्या हरकुळात येऊन. हा तुझं गाव कोणता.
कुठला? कोयना धरण. आणि आता पनवेल. ओके. मग कोकण आवडतं तुला? हे गेले 3-4 हे तुझं 4थं वर्ष असेल ना इथे यायचं? 4 वर्ष झाली हे सतत येत आहेत. दरवर्षी येतात जून किंवा जुलैमध्ये. शक्यतो जुलैमध्येच येतात पिकनिकसाठी. त्यांना तास चांगलं आहे. लग्न होत नाही तोपर्यंत फिरण घ्यावा, मग हे नाही शक्य होत. तर बाहेरच्या बाजूने झाडं कमी आहेत, तिथे ऊन आहे. जिथे झाडांची सावली आहे तिथे बघा थंड हवा जाणवतो लगेच. आणि तुमच्यातले बरेच जण असे ट्रॅक करत असतील. फक्त आपल्याला जिथे जातो त्या जागेची एकाला कोणाला तरी चांगली माहिती हवी, नाहीतर मग काम वांद्यात. हां दमलो बाबा पवार. झालं अजून 10 मिनिटं. मित्रांनो जिथे पोचायचे तिथे पोचलोय. तर खाली उतरायची वाट कदाचित इथून पुढून आहे. इथूनच असायला हवी. इथून एक वाट आहे आणि कदाचित इथून एक असेल. थांबा इथेच थांबा. ही वाट गच्च आहे. नाही तिथूनच उतरायला लागेल. तर तिकडनंच उतरायला लागेल. आले का ते? भाई यांची सगळ्यांची जबाबदारी तुझी आहे, आधीच सांगतोय. होय यारे, होय यारे. पोरो मी मागे मागे नेमा एकदम मागे. जरा नीट यार इथे. चला चला वेलकम टू डाव. त्यांनी सगळी अंगावर टाकली. शुभम आय थिंक लेफ्ट. इकडनं कुठून तरी असणार. ये इथे आहे. हा इथे पटका मारेल. तर मंडळी हा आहे ढव. इथे माझे मित्र आणि आम्ही बऱ्याचदा आलोय. हा कसा आहे? किंग वेलकम वेलकम. हा जेवायला मस्त आहे. केदाव कसा आहे? हे पाणी एकदम निर्मळ आहे, बिंदास पिया, काही विषय नाही. वरती कोण हागा बिगा आणि 2 बछडे राहिले कुठे आहेत? अरे 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 बिचारा रे. चला पाणी पिऊन घ्या आधी, जेवणाची शेकोटी करूया, चूल पेटूया आणि मग बाकीची कामं. चिकन बिकन धुवायचं आहे ना. मग कसा आहे स्पॉट? तू याच्या आधी आलेला इथे? नाही, व्हिडिओत बघितलेला. आला नव्हता कधी. हे काय आहे? ट्रायपॉड. अच्छा, आपण काय करतोय दाखवायला. टाइम लॅप्स काढू. हे कलेजी आहे, ती बाजूला ठेव. तर आता सगळ्यात आधी आम्ही चिकन धुवून घेतोय आणि त्यानंतर चिकनची फोडणी दिली की मग कलेजीला फोडणी देणार.
एक फोड दिल्या ना जागेवर एक. ह्यो बाई ह्यो चिकन धुता तो त्याच पाण्यात तोंड धुता. काय रे देवा, मग्न झाला तो थंड पाण्यात. तर मंडळी पूर्ण पाऊण तास गेलाय पण आग काय पेटत नाही. जर उन्हात लावली असती चूल तर 100% पेटली असती, पण जेवण करताना गरम झालं असतं म्हणून आडोसा घेतलाय. आता बघू शकता जरा जरा आग लागते, म्हणजे जेवढी हवी तेवढी तर लागतेच आहे. आता एकदा आग लागली की मग आपण फोडणीची तयारी करून घ्यावं. मॅरिनेशनमध्ये आपण मसाला, हळद, मीठ आणि आलं लसूण पेस्ट घालून चिकनला मॅरिनेट करून ठेवलं आहे. फोडणीच्या वेळी कांदा, कढीपत्ता हे सगळं देऊन फोडणी घालणार आणि आपल्या घरचाच मसाला आणला आहे आईकडून, मग तोच वापरूया. आईकडून नाही, सॉरी, घरून आणलं, तिकडनं फोंड्यातल्या घरून आणलं. तर आता चूल छान पेटवून घेतली आपण. टोप ठेवून बराच वेळ झाला, टोप तापलं आणि आता तेल घातलं आहे, अंदाजे घातलं आहे सगळं. आणि कांदा कढीपत्त्याची आपण फोडणी देतोय. दौड दिलं काय ते शक्यतो कांदा बारीक चिरून घेतात. आता वेळ नाही तेवढा, कारण चुलीने बराच वेळ खाल्ला आहे आणि आम्हाला 4पर्यंत खाली उतरायचं होतं. हे शिजून परत त्याला कलेजी बनवायची, एकाला चूल आली चूल. जरा कांदा छान लालसर झाला ना की आपल्या घरचा मालवणी मसाला घालून मसाल्याची फोडणी देऊ आणि मग मॅरिनेट केलेलं चिकन त्यामध्ये घालू. झणझणीत का? झणझणीत. जरा तिखटान खाल्लाच काय, सर्दी बिर्दी असली तर जाईल ना. एवढी वर्षभराची जा चिकनच. चिकन असतो. अरे आण लवकर, चल कर आपली फोडणी घाल. त्याच्यात पाणी घालून आण. लय नको हा, थोडाच, अर्धो पेलो, 1 पेलो. थांब जरा, थांब. तर 100% चिकन तिखट होणार आहे, त्याची गॅरंटी आहे. आणि मी आधीच विचारलं तिखट खाणार ना, तर सगळे हो बोलले. पाणी आहे. तेल ना तिथे टेकून ठेवलं. तर आता आपल्याला हे चिकन वाफेवर शिजून घ्यायचं आहे छान. त्यासाठी खाली लागू नये म्हणून मी एवढं पाणी घालतोय आणि बाकी पाणी वर झाकणावर मारतलंय. झाकून घे. कसं घालतो? मॅरिनेशनच्या वेळी आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आता काही मीठ नाही घालत आहे. आता मीठ नंतर, म्हणजे जरा शिजल्या फोडी छान नरम झाल्या की तेव्हा चव बघणार मसाल्यात किती आहे. वाटण घालताना मग वाटणासोबत मीठ आणि कमी पता पडणार नाही मसाला, वाटल्यास तर घालायचं. हे आण बाबा खायचा, हे झाकण आण, काढ लवकर ते पत्रावळीत. घाण फेकून दे पाण्यात आणि दोन आण झाकण. तर आता आपण झाकण मारले, तो झाकणावर पाणी घालणार आणि पाण्याला जरा कड आला की मग आतल्या थोडी शिल्ल्या समजायचं, तोपर्यंत ब्रेक आहे. हो आला. तर मंडळी थोडी जवळ आलेली दिसते त्या बघा. हा मला पडलो असतो.
आणि आता बऱ्यापैकी हे चिकन 70% पेक्षा जास्त शिजलेलं आहे. एक अजून 5 मिनिटं आपण याला चांगलं शिजवलं ना पाणी घालून झालं. एक काम कर, दिलेले वाटण आहे. जंगलातला घरी नाही न्यायचं, जंगलातलं जंगलातच ठेवून यायचं. त्यामुळे थोडं वाटण जास्त वाटवतं, पण ठीक आहे घालून टाकलं. रश्श्यापेक्षा थपथपीत खाली आणि काय पाणी आणतो. तर मंडळी रेडी आपलं हे चिकनचा रस्सा. वरून कोथिंबीर हातानंच कोचून घातलंय. आता सुरी त्यांनी तिकडे नेलेलं आहे निकलेची करून. आता हे जरा आटवणार, जरा घट्ट करणार आणि मग थोड्या वेळाने आपण जेवायला बसणार. मग पाण्यात पोहणार आणि घरात जाणार. कसं वाटतंय भावा? मजा येते. तर मंडळी संध्याकाळचे 4 वाजून गेलेत. सगळ्यांचं मनसोक्त पोहून झालंय आणि चिकन आपल्या इथे अजून पण गरम आहे, कारण मी ते कोळशावर ठेवलेलं. आता चिकन भात आणि पाव असा मेनू आहे. थोड्याच्या वेळात जेवायला वाढूया आणि जेवण पटकन खाली जाऊ. तर सगळी मंडळी जेवायला बसली आहेत. संध्याकाळचे वाजलेत 4:15 आणि टेस्ट करून सांगतील कसं आहे. भाई कसं आहे नक्की? प्लेट जे टेस्ट केलं नाही पण दिसतंय. गेल्यानं व्हिडिओ पुरता सांगू नको. निशांत जेव्हा आता वाईट बरा गोड मानून घ्यावा. घाल कंटाळा होय. तू मी आणि शुभम राहुला ना ते पण एखादे केतवला ते. मंडळी आत्ताच घरी पोहोचलोय आणि वाजले किती माहितीये 6:30 झाले उतरता उतरता. हा मजा आली. पाण्यात भरपूर वेळ पोहलो त्यामुळे टाइम कसा गेला कळलंच नाही. सो चिकन एक नंबर झालेलं, मजा आली. आता जस्ट घरी आलोय. आईला म्हटलं थोडा चहा दे, पटकन निघतो आता झालं तर म्हणजे घरी जायला. काय जेवण काय? होय होय. तर तुम्हाला हा संपूर्ण रानातला चिकन पार्टीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नवीन असेल तर काळ्या कलरचं बटन आहे दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. लिंक शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. तो पण टाटा बाय, टेक केअर, काळजी घ्यावा. सोयीच्या वतीने लाडू रसम यांचे हार्दिक स्वागत. झालो. आमका पाणी नाही ना, काय करणार सगळं गावचा काढूचा मग. निघी तुटली हा. घाल जरा गळो बरो दिसता. कबड्डी खेळवतीस की काय एकटीच? हळू. बाय. अरे झोपून घ्यायचं, कटकट नको. असं नाही बोलायचं.
तू वयस की ही तुझा लँडमार्क आहे.